या ठिकाणी उसोली गावचे माजी समाजाध्यक्ष मोतीराम म्हात्रे यांना मी तसेच आमच्या आगरी समाजाचे तपाचे कार्याध्यक्ष मोतीराम म्हात्रे यांना विनंती करते की आपण स्टेज जवळ यायचं आणि त्यांना सुनील माळी यांना विनंती करतो की यांना पुष्पगुच्छ आणि स्वागत त्यांचं करायचं आहे. पाठीमागे ना बॅनर खाली बॅनर जवळ पंचाजवळ कोणी वाद बोलू नये. मळ्यार संघ सामने आपण भरवलात याची जाणीव असावी. मणे संघाला नाही सर्व संघांना जाणीव असावी. अरे सुनील माळी सत्कार करतात मोतीराम म्हात्रे यांचा. त्यांनी स्वीकारला त्याबद्दल सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आपण वेळोवेळी असं त्यांना सहकार्य करत राहा. धन्यवाद. अक्षय वाघमारे चढाई करून गेले तर नवीन मजगाव संघाच्या खेळाडूवर त्यांच्यासमोर 2-2-2 असं साखळीचे क्षेत्रेशन आहेत. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये ते खेळत आहेत. त्यांना आणि यशस्वी चढाई त्यांची एक गडी बाद करून ते आपल्या तंबूमध्ये परतले आहेत. 6 नंबरचा बनेन परिधान केलेला 19 पोरा खेळाडू यानंतरचा सामना असेल जय बजरंग खारमसगाव आणि गुरुमाऊली आदाड. हा सामना संपल्यानंतर लगेचच जय बजरंग खारमसगाव आणि गुरुमाऊली आदाड या दोन्ही संघांनी वाजलाय. याचा अर्थ ठरलेला आहे. मात्र रिकामा असतात परत आपल्या कांबीमध्ये पुन्हा एकदा वाघमारी मागचा 100 चढाईपटू चढाई करून गेला तो नवीन मजगाव संघावर त्यांच्यासमोर 5 विषयाचं झालं. बघूया ही त्यांची चढाई यशस्वी होते का आणि पकड आणि ही पण पुन्हा एकदा यशस्वी चढाई. लागोपाठच्या सलग 2 चढाईमध्ये 2 गडी बाद केलेत. सुंदर चढाई मात्र 2 चढाई क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती आपण पाहतोय. बालमित्र नवीन मजगाव वर्सेस वाघदेवी मणेर अशा 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत चालू आहे. त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना जय बजरंग खारमसगाव गुरुमाऊली आदाड. आपल्याला देखील पहिला पुकार मिळालेला. आपण तयारीत राहायचं पुढील सामन्यासाठी.
सोहम मात्रेची चढाई आपण पाहतोय. खरं तर आज मला वाटतं सोहम मात्रेचा दिवस या मैदानावरती आहे, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये देखील आपण पाहिलंय सोहमनं उत्तम खेळ केलाय या स्पर्धेमध्ये. यावेळेला पकड देखील झाली आणि दोन्ही संघांना गोल मिळाले. बजर झालाय. आता ते आहे त्यावेळेला मात्र या संघाचं सातत्यानं प्रॅक्टिस चालू असतं हे पाहायला मिळतं. परंतु आज सर्व खेळाडू आपण जर पाहिले तर यंगस्टर आहेत आणि एक चांगला ताळमेळ या संघामध्ये पाहायला मिळतो. त्याप्रमाणे वाघदेवी मणेरे या संघाबद्दल बोलायचं झालं तर एक मोठा संघ आहे, अनेक स्पर्धा गाजवणारा हा संघ. अगदी रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर मणेरे संघाचं एक मोठं नाव आहे आणि आज मात्र घरचं मैदान आहे. परंतु या घरच्या मैदानाची कितपत साथ या वाघदेवी मणेरे संघाला मिळेल. चालू सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना जय बजरंग खारमजगाव वर्सेस गुरुमाऊली आदाड अशा 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायचं आहे. एक टप्पा मात्र आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केलाय. अंतिम सामना देखील आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सामना मध्यंतरासाठी थांबतो. वाघदेवी मणेरे या संघाकडे आहे. पुन्हा एकदा सोहम मात्र बाद होतोय. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला वाघदेवी मणेरे संघाचा एक उंच पुरा चढाई बाद. त्याच्यासाठी बोनस ऑन आहे, बोनस घेण्याची संधी आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर एक तगडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे बाळमित्र नवीन मजगाव या संघाकडून. 14 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई बाद चाल करून गेलाय मणेरे संघाच्या प्रांगणामध्ये, ज्याच्यासाठी 2-1-2 असं क्षेत्ररक्षण लागलंय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. प्रत्युत्तर वाघदेवी मणेरे संघाचं चढाईबद्दल आपण पाहिलंय, ज्याला निदान रेषा पार करून रिकाम्या हस्ते परतला. क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. अगदी सुरुवातीच्या सामन्यापासूनच एक चांगला प्रतिसाद, एक चांगलं वातावरण या मैदानावरती निर्माण झाले आणि भोंगा वाजतोय तो वाघदेवी मणेरे या संघासाठी. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला एक उंच पुरा चढाई बाद आपण पाहतोय. त्याच्यासाठी बजर झालाय. करो या मारो अशी ही चढाई घेऊन गेलेला इथे आपण पाहिलं तर सांघिक खेळ पाहायला मिळाला. नक्कीच गुण देखील मिळाला तो बाळमित्र नवीन मजगाव संघाला. आणि पुन्हा एकदा सोहम सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा गुणफलक आपण ऐकला तर दोनही संघ समसमान गुणावरती आहेत. एक रंगतदार सामना आपण या ठिकाणी या मैदानावरती पाहतो. पुन्हा एकदा एक सुरेख प्रकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली बाळमित्र नवीन मजगाव या संघाच्या माध्यमातून. आणि सामना पुन्हा एकदा तुरीत गावात साहेब भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकासाठी 7 बॉयलर कोंबडी या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आदरणीय महेंद्र पाटील खारदे डुकले गावचे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक आदरणीय यशवंतजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे रोख पारितोषिक आहे 5,500.
त्या ठिकाणी देण्यात आले। त्याचप्रमाणे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 3,300 रुपये आदरणीय महेश खेडेकर यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे 3,300 रुपये चतुर्थ क्रमांकासाठी अरविंद शेडगे यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकापासून चतुर्थ क्रमांक पर्यंत जे चषक या ठिकाणी आहेत हे चषक या ठिकाणी विद्यमान आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आणि आपण सर्वांच्या सहकार्याने ही या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आपण एक वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतोय। मैदानावर क्वार्टर फायनलचा हा सामना, त्याच्यामध्ये अतिशय रंगतदार सामना हा पाहायला मिळतोय दोन संघांमधला आणि पुन्हा एकदा भोंगार झाला खर्रेडचा सोहमसाठी 2-2 असं क्षेत्ररक्षण लागलेलं आपण पाहतोय। पुन्हा एकदा बदल झाला वगदेव मणेर संघासाठी। अटीतटीची लढत मैदानावरती सुरू असताना अक्षय याची चढाई आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा चांगले खेळ पाहायला मिळतोय। सुरेख पकड मैदानावरती पाहायला मिळाली। नक्कीच तर छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली। सोहम मात्र पूर्ण वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या सामन्याचा अंदाज घेऊन चढाई करतोय। परत क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी जय बजरंग खारमसगाव गुरुमौली आधार आपण तयारीत राहायचं आहे। आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायला सांगितली की आपण लगेचच मैदानावरती यायचं आहे। नक्कीच सोहम मात्र अपील करतोय गडी बाद केल्याचा। नक्कीच इथे मात्र प्रामाणिकपणे सांगितलं की मी बाद आहे, कारण खेळासोबत खेळवृत्ती सुद्धा महत्वाची आहे। पुन्हा एकदा वगदेव मणेर संघाकडून यशाची चढाई आपण पाहिली। जो वारंवार चढाई करतोय बाळमित्र नवीन मजगाव या संघाकडून आतापर्यंत खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सोहमचा देखील पाहायला मिळाला। क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना जवळजवळ संपुष्टात आहे। चालू सामना संपला। सहा नंबरची जर्सी परिधान केलेला बालदेव मणेर संघाचा एक उंच चढाई बाजार आपण पाहतोय की अतिशय चपळ आणि चलाक ज्याच्यावर संपूर्ण संघाची मदत आहे। यावेळेला इथे यशस्वी चढाई करतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय। एका गुणाची कमाई करून देतोय संघाला। त्या ठिकाणी सामना संपलेला आहे।